बेसिक एक्झाम्पल्स. आन्सर तुम्ही सांगणार आहात. मारच नाही का बघू नका. ठीक आहे. बॉटल आहे. बॉटल है. बॉटल आम्ही डिस्प्लेस कर दिए. ठीक आहे. सर खाली डिस्प्लेस केलं. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज पॉझिटिव्ह. वरती डिस्प्लेस केलं असं केलं तर आता ओके. ठीक आहे. बुकला बेंचवर फक्त असं इथून इथे लिहिलं. वर्क डन बाय नॉर्मल फोर्सेस. नॉर्मल फोर्स विचारले मी, ग्रॅव्हिटी नाही. बुकला फक्त इथून इथं डिस्प्लेस केलं. वर्क डन बाय नॉर्मल फोर्सेस. नॉर्मल फोर्सने काय काम केलं का त्याचं? नॉर्मल फोर्सचं काय काम होतं का त्याचं? कळलं? नॉर्मल फोर्सचं काम आहे का त्याच्यात? नाही. समजतंय का? जर मी इथून याच्यावर चढले, नॉर्मल फोर्सचं काम सांगा. नॉर्मल फोर्सचं काम. नॉर्मल फोर्सने काय केलं का मला? नॉर्मल फोर्सने काय केलं का पण मला? झिरो. नॉर्मल फोर्सने काय केलं का? स्टेअर्स कुणी चढले? मी. पायरी कुणी चढली? मी. नॉर्मल फोर्सने काय काम केलं का त्याच्यावर? नाही. नॉर्मल फोर्स बदलला का? नाही. समजते का? बुके जर डोक्यावर ठेवली आणि मी चालले, काय काम केलं का नॉर्मल फोर्स? ग्रॅव्हिटीने काय काम केलं का? नाही. बेसिक्स लक्षात राहू द्या. आलं? झिरो. ठीक आहे. म्हणजे फोर्सने, जे तुम्ही फोर्स लावताय त्याने काहीतरी वर्क डन केलेलं असावं, काहीतरी डिस्प्लेसमेंट केलेली असेल. त्या फोर्समुळे काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे. त्या फोर्समुळे काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे, तर आणि तरच काहीतरी वर्क डन असेल. समजतंय का? समजतंय? बॅग घेऊन येतो तुम्ही क्लासला. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी आहे का त्याचं? नाही. का बरं? तुम्ही आणता काय एवढे लावून देतो? तुम्ही आणता. ठीक आहे. ग्रॅव्हिटीने काय काम केलं का त्याच्यात? नाही. ठीक आहे. वर्क डन कुणी केलंय? तुम्ही केलेलं आहे. समजलंय? बेसिक्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर आता किती मेथड झाल्या आपल्या? 5 मेथड झाल्या. 5 मेथड पैकी फर्स्ट मेथड कोणती होती? फक्त काय केलं? मल्टिप्लिकेशन केलं. नंतर अँगल होता, अँगल त्यात पुट केला. ठीक आहे. स्केलर प्रोडक्ट घेतलं. त्यानंतर काय केलं? डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू दिली होती x1 x2 y1 y2. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट या पॉईंट टू या पॉईंट झाली आहे, तर वर्क डन फाइंड करा. नंतर वर्क डन बाय मल्टिपल फोर्सेस एकाच बॉडीवर ऍक्ट झाले तर वर्क डन काय आहे. आणि फिफ्थ होतं काय? व्हेरिएबल फोर्सेस आहे. व्हेरिएबल फोर्सची व्हॅल्यू व्हेरी होत राहते फ्रॉम 0 to 5. आता 0 to 5 एक्झाम्पल घेतलं तर 0 to 5 वर्कची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू, फोर्सची व्हॅल्यू काय होते? चेंज होते. तर ते चेंजिंग व्हॅल्यू नुसार वर्क डन काय आहे तो फाइंड. समजलंय का? समजलंय? क्वेश्चन्स पाठ होते आज. क्वेश्चन